नमस्कार. आज 12 जानेवारी 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, फुटीरतावाद्यांना नेस्तनाबूत करा, पंतप्रधानांचे आवाहन, सोमनाथच्या पुनर्बांधणीला विरोध करणाऱ्या शक्ती सक्रिय. काल सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्ताने शौर्य यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यावरून UPSCला सोमनाथ मंदिराचा प्रश्न कसा येऊ शकतो ते आपण पाहूयात. पहा, तर कालच्या पण लेक्चरमध्ये आपण हे पाहिलं होतं. कालच्या नाही तर 4 जानेवारीला आर्टिकल लिहिले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. त्या दिवशी आपण ही चर्चा केलेलीच होती. पण तरी एकदा पहा, ॲन्शंट रेफरन्स जर तुम्ही पाहिला तर अगदीच 1026मध्ये मोहम्मद गझनई यांनी अटॅक केला होता सोमनाथ मंदिरावरती. व पहिलं आपण याला काय म्हणतो पहा, अगदीच येथूनच मेडिवल हिस्ट्रीची सुरुवात होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा, यावरती सोमनाथ मंदिरावरती अनेक अटॅक्स वगैरे झालेले आहे, तरी देखील हे मंदिर सर्वाईव्ह केलेलं आहे. किंबहुना त्याला आपण काय केलं, पुनर्बांधणी केलेली आहे 1951मध्ये. त्याच्यानंतर याचं आर्किटेक्चर खूप महत्त्वाचं आहे. तर हे चालुक्य स्टाईलचं आर्किटेक्चर आहे. ओके, यालाच तुम्ही काय म्हणू शकता की कैलास महामेरू प्रसाद स्टाईल. ओके, हे त्या आर्किटेक्चरचं नाव आहे. प्लीज लक्षात ठेवा, चालुक्य स्टाईल आर्किटेक्चर खालीलपैकी कोणत्या मंदिराचा आहे असा जर प्रश्न आला तर नक्कीच याला उत्तर देऊ शकता तुम्ही. त्यानंतर हे सँडस्टोन यापासून बनलेलं आहे. पुढे कल्चरल सिम्बॉल, त्यापैकी पहा हे अतिशय महत्त्वाचं आहे UPSC नोट्ससाठी. फर्स्ट ज्योतिर्लिंग आहे, हायेस्ट स्पिरिच्युअल इम्पॉर्टन्स इथं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, रिपीटेड डिस्ट्रक्शन अँड रिकन्स्ट्रक्शन. अगदी मोहम्मद गझनवीच्या आक्रमणानंतर परत एकदा सोमनाथचं मंदिर उभा राहिलेलं होतं. त्यानंतर फायनली 1951ला याचं रिकन्स्ट्रक्शनचं काम पूर्ण झालेलं होतं. व यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका सरदार पटेल यांनी निभावलेली होती. त्याच्यानंतर आणखीन कुठे वसलेलं आहे हे एक प्रश्न येऊ शकतो. पहा कुठे गेलं ते, सिच्युएटेड ॲट प्रभास पाटण, गुजरात येथे हे वसलेलं आहे. प्लीज हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेला यावरून प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. फर्स्ट ज्योतिर्लिंग आहे. ज्योतिर्लिंग स्त्रोतमध्ये पण याचे जे मेन्शन आहे तर तिथं पहिल्यांदा जे फर्स्ट मंदिर घेतलं जातं ते सोमनाथचं मंदिर आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा. या व्यतिरिक्त प्रिलिमसाठी सोमनाथ मंदिराचे अन्य गोष्टी गरजेच्या नाहीत. पहा, स्किप करू शकता. त्यानंतर लाडक्या बहिणींना 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, महायुतीकडून 186 आश्वासने देण्यात आलेली आहेत. अद्याप त्यांच्याबद्दल इम्प्लिमेंटेशन नाही आहे. म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकाबद्दल त्यांनी आश्वासने इथं दिलेली आहेत. ठीक आहे. पहा, ज्यावेळेस लाडक्या बहिणींना 5 लाखापर्यंत कर्जासाठी जर स्कीम त्यांनी आणली ना, त्यावेळेस मी नक्की चर्चा करेल. बाकी पहा, एकही बातमी आता कामाची नाही आहे. ओके, डायरेक्टली आपण नदीजोड प्रकल्प किंवा नदीबद्दल थोडंसं चर्चा करूयात. राजकारण नाही तर सर्व सौख्याचं पसायदान. सर्वांना माहिती आहे, दर सोमवारी आता नदी कारण हा विशेष आर्टिकल येणार आहे. मग या आर्टिकलमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे की नदीचं तुम्ही काय करता पहा, म्हणजे विकास करायचा आहे आपल्याला. ओके, आपल्या प्रदेशामध्ये विकास जर करायचा असेल तर पहिल्यांदा आपण कोणाला पकडतो तर नदीलाच पकडतो. व लास्ट लेक्चरमध्ये आपण चर्चा केली होती किंवा मागच्या सोमवारी आपण चर्चा केली होती. पहा की एखादी संस्कृती कुठं बसते तर अगदी नदी किनारीच बसते, बरोबर आहे. मग अगदी तसंच आहे. पहा, एखाद्या प्रदेशाचा विकास असू द्या किंवा एखादी इंडस्ट्री जी आहे ती विकास करायचा आहे तुमचा म्हणत आपला नदी किनारी येऊन बसते. आता ही नदी चाललेली आहे पहा आपल्या प्रदेशामधून. मग नदी जात असताना इथं इंडस्ट्री येऊन बसते. इंडस्ट्री आल्यानंतर म्हणते की मला तुमचा विकास करायचा आहे. मग त्यांनी काय करतात, विकास करायचं म्हटल्यानंतर इलेक्ट्रिसिटी वगैरे लागेल. मग ते आपल्या नदीवरती काय पहिल्यांदा धरण बांधतात. धरण बांधले की मग या धरणमधून काय होते, वीज निर्मिती वगैरे केली जाते. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. मग वीज निर्मिती झाल्यानंतर इंडस्ट्री तिथं सुरू होते. हळूहळू इंडस्ट्री मोठी होत जाते व या इंडस्ट्रीमधील जे पोल्युशन असणारे जे द्रव्य वगैरे आहे ते परत कुठं सोडले जातात तर अगदीच ह्याच नदीमध्ये सोडले जातात. मग अगदी तशाच पद्धतीने नदीपासूनच ज्या काही विकास वगैरे होतात त्याच नदीपासूनच तिथं नष्ट करण्याचं काम इथं केलं जातं. आता जसं तुम्ही ऊसाचं उदाहरण घेऊ शकता. आपण काय करतो, आपल्या शेतामध्ये वगैरे ऊस लावतो, मग तिथून ऊसाच्या साखर कारखान्याला ती ऊस घेऊन गेलं जातं. परंतु त्या साखर कारखान्याचं जे प्रदूषित पाणी आहे ते कुठं सोडलं जातं, परत नदीमध्येच सोडलं जातं. म्हणजे ऊस लावण्यासाठी आपण पाणी नदीतूनच घेतलं होतं व तिथूनच तिथं संपवलेलं आहे. म्हणजे ही जी सायकल कंप्लीट करण्याचा आपण प्रयत्न करतो तर ते नदीपासूनच सुरू होते व नदीपर्यंतच तिथं संपत असते. या कारणानिमित्त लेखकांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे. पहा की या फक्त हे आताच नाही आहे तर माटोऱ्या गावाची शोकांतिका सांगणारी फेअरवेल टू माटोऱ्या ही रशियन कादंबरी आहे 1976ची. याबद्दल त्यांनी चर्चा केली होती. त्याचं उदाहरण मी सरळ आणि सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगितलं की आपल्या देशामधलंच. आता त्यांनी इथं म्हटलेले आहेत की दिल्लीमध्ये यमुना नदी होती किंवा यमुना एक नदी आहे. हे तुम्हाला म्हणजे कोणाला जर तुम्ही सांगितलं, आता जेन्स ही जी आहे ज्यांनी यमुना नदी पवित्र असताना पाहिली नाही, ओके, त्यांनी
फक्त आता फेस आल्यानंतर जी पाहिलेली नदी आहे ती जर पाहिली तर त्यांना विश्वास वाटणार नाही की हे काय म्हणत आहेत, अशी कुठं नदी असते का, असं त्यांच्या डोळ्यांना वगैरे ते कदाचित विश्वास बसणार नाही. असं इथं लेखक म्हणत आहेत की यमुनेचा प्रवाह असो की कोलकात्यातील वाहणारी अधिगंगा असो, या नद्या होत्या हे सांगितले तर विश्वास बसणार नाही, अशी परिस्थिती सध्याला आहे. मग हे कशामुळे झालेलं आहे तर अगदीच पहा, एक विकास या नात्याखाली आपण विकासासाठी नदीचा वापर करून घेतला व आपलं काम झाल्यानंतर आपण काय केलं, नदीला तसंच परक सोडून दिलेलं आहे तिथे, व हे कदाचित कुठेतरी चुकत आहे पहा. मग यावर काम करणं नक्कीच गरजेचं आहे, कारण नदी आहे तर आपली संस्कृती आहे. ओके, पाहूयात याबद्दल सरकार वगैरे पुढे काय काय निर्णय घेतील. ओके, आता याबद्दल जास्त डीपमध्ये वगैरे आपल्याला जाता येणार नाही. त्यानंतर नदीलाही मूलभूत हक्क असतात का, आता इथं लेखकांनी पण दिलेत मूलभूत हक्क आहेत, तर बिलकुल यस. आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की जे टायगर आहे त्याला पण मूलभूत अधिकार आहेत, आर्टिकल 21. अगदी त्याच धर्तीवर तुम्ही नदीला पण मूलभूत हक्क आहेत पहा तिचे. व अगदीच जर नदीला जर राग आला तर अगदी हे संपूर्ण काही डिस्ट्रक्शन नक्कीच करत असते ती. ओके, म्हणजे ती आपल्यावरून वगैरे ऐकणार नाही, तशा पद्धतीने नैसर्गिक आपत्ती ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये जर आलं तर अगदीच पहा ना, जर तुम्ही त्याचं डिस्ट्रक्शन वगैरे जर करतच असाल तर ऐकणार नाही, प्रवाह बदलेल व अगदी सर्व धुवा तिथं नक्की होईल. ओके, त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत आपण नक्कीच प्रदूषण वगैरे कमी करणं गरजेचं आहे व निसर्गाशी थोडंसं आपण जे बांधिलकी आहे किंवा आपले पूर्वज ज्या पद्धतीने निसर्गिक पूजा करायची अगदी त्या धर्तीवर आपण पण थोडंसं प्रयत्न निसर्गाला जपण्याचा प्रयत्न केला तर ते बेटर होईल कदाचित. व सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये आपला त्याची चर्चा करायची आहे. ओके, राजनैतिक गेले रासवट आले हा आर्टिकल स्किप करू शकता. अगदीच पहा, भारत आणि अमेरिका या दोघांचा जे शाब्दिक युद्ध चाललेलं आहे किंवा व्यापारिक युद्ध चालू आहे, व्यापाराबद्दल शाब्दिक युद्ध चालू आहे, त्याबद्दलचे हे या दोन्ही आर्टिकल आलेत, स्किप करू शकता. त्यानंतर बावनकुळे तुम्ही सुद्धा, हा आर्टिकल राजकीय आहे व 2 दिवस झाले लोकसत्तामध्ये ह्या बातम्या येत आहेत व त्या परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये ही चर्चा केली होती, त्यामुळे आज आपल्याला चर्चा करण्याची काही आवश्यकता बिलकुल नाही आहे. त्यानंतर सेबी शेअर मार्केटबद्दलच्या आर्टिकल्स वगैरे आलेत, शक्य झालं तर तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता की गुंतवणूक कशी करायची, गुंतवणूक कुठे करायची याबद्दल, पण UPSC आणि MPSCसाठी महत्त्वाचं नाही, त्यामुळे मी याला स्किप केलं. नेक्स्ट आहे आजचं द हिंदूमध्ये पण महत्त्वाच्या बातम्या नाहीत, पण काल जाता मी एक केस सांगितली होती, कर्नाटक हायकोर्टामधलं जे जजमेंट होतं त्याबद्दलची जी केस सांगितली ते आर्टिकल इथं आलेलं आहे. आता त्याची चर्चा करूयात. तत्पूर्वी नंबर ऑफ अकाउंट डिलीटेड बाय एक्स ओव्हर AI ऑप्शन कंटेंट रो. ओके, पहा, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स माहिती यांनी एक्स जी कंपनी आहे इलॉन मस्क यांची, त्यांना पत्र लिहिलेलं होतं की तुमच्या प्लॅटफॉर्मवरती अगदीच पहा गैरवापर होत आहे AIचा, जे ग्रोक AI आहे एक्स या कंपनीचा. हां, परीक्षेला हा पण प्रश्न येऊ शकतो. पहा, ChatGPT हे ओपन AIचं आहे. ओपन AI म्हणजे ही कोणा प्लॅटफॉर्मचं वापरलं जातं. त्यानंतर गुगल जेमिनाय, त्यानंतर एक्सचं कोणतं आहे तर ग्रोक आहे. ओके, प्लीज हे AI प्लस त्यांची कंपनी कोणाची आहे ते थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. जसं गुगलची जेमिनी, त्यानंतर ChatGPT हे ओपन AI आणि ग्रोक एक्सचं आहे, बरोबर. मग पहा, ग्रोकचा इथं गैरवापर होत होता, मग त्यांनी अगदीच ॲक्शन घेत आता 600 अकाउंट त्यांनी डायरेक्टली बॅन केलेली आहेत व 3,500पेक्षा जास्त जे पिक्चर्स वगैरे होती ते त्यांनी प्लॅटफॉर्मवरून डिलीट केले आहेत. ही आजच्या दिवसाची पॉझिटिव्ह न्यूज आहे नक्कीच. ओके, पण उद्या पण अशा गोष्टी होऊ नये यासाठी ग्रोक किंवा जे एक्स आहे ते नक्कीच त्यावरती पावले उचलत आहेत. डन. त्याच्यानंतर आता काल जाता एक चर्चा केली होती आपण, त्याला थोडंसं पुढे घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करेन. काल जात असताना मी म्हटलं होतं की सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारलेलं आहे की तुम्ही पॉस्को कायद्यामधील जे मुलींचं वय आहे त्याला तुम्ही कमी करणार आहात का. पण पहा, आता इथं चर्चा करण्यात आली आहे पार्लमेंटमध्ये जे काही घडलेलं होतं त्याबद्दलचे, व ते पाहिल्यानंतर मला नाही वाटत की मला नाही वाटत की जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ते आपलं वय कमी तिथं करणार आहेत. कारण आता त्यांचं पण तिथं बरोबर आहे. पहा, आता जर तुम्ही पाहिलात तर इथे आर्ग्युमेंट इन फेवर देण्यात आलेले आहेत. आर्ग्युमेंट इन फेवरमध्ये काय आहे पहा की NFSच्या आकडेवारीनुसार, किंवा आता अगदी ही आकडेवारी तुम्ही मेन्ससाठी नक्की लक्षात ठेवा, याचं स्क्रीनशॉट काढून हवं असेल तर स्क्रीनशॉट काढा, मी तर थोडंसं थांबेन. ओके, तर पहा, याची स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या डाटा बुकमध्ये वगैरे लिहून ठेवा, कारण ही आकडेवारी तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याच्यानंतर आता मी काय करतो, याला थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आहे. पहा, तर कन्सेंट जे आहे, ओके, जे एज ऑफ कन्सेंट सध्याला सुप्रीम कोर्टामध्ये पण चॅलेंज ठरलेलं आहे. त्यानंतर यापूर्वी कर्नाटक हायकोर्ट, त्यानंतर दिल्ली हायकोर्ट, त्यानंतर बॉम्बे हायकोर्ट, ह्या संपूर्ण हायकोर्टामध्ये एकच इश्यू होता की मुलींचं जे कन्सेंट आहे त्याचं वय काय असायला पाहिजे. ओके, आज सध्याला किती आहे, पॉस्को कायद्यानुसार 18 हे वय
कन्सेंटचा आहे त्याच्या. पण आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर अगदीच जे मुलं आहेत किंवा मुली आहेत यांच्याकडे सोशल मीडिया आहे, त्यासोबतच स्मार्टफोन्स आहेत व आपले पिअर ग्रुप्स असतात किंवा आपली पहा आपल्या शाळेचे जे एज्युकेशन सिस्टम वगैरे आहे त्यामध्ये सेक्स एज्युकेशन बिलकुल दिलं जात नाही. मग या कारणानिमित्त पहा जे नको आहे ते आपण काय करतो पहा पिअर ग्रुप्समधून वगैरे घेतो. मग याचे परिणाम असे होतात पहा की अगदीच कमी वयामध्ये ज्या नको आहेत गोष्टी तिथे घडून जातात. बरोबर आहे. आता अगदी सेक्स एज्युकेशन तिथं हवं आहे, परंतु ते न दिल्यामुळे काय होतं पहा पिअर ग्रुप्सकडून ते कळतं व ते अगदी योग्य पद्धतीने कळत नाही तर अयोग्य पद्धतीने कळतं. मग याच कारणानिमित्त पहा प्रेमसंबंध वगैरे तिथं नक्कीच येतात मुलामुलींचे वगैरे, किंवा तुम्ही म्हणू शकता की स्मार्टफोनमुळे मुलं मुली हे वयात लवकर येत आहेत. बरोबर. मग याच कारणानिमित्त पहा अगदी जेव्हा हे प्रेम प्रकरण मुला आणि मुलींचं दोघांचं पण घरी समजतं मग त्यावेळेस काय केलं जातं पहा मुलींच्या आईवडिलांकडून मुलावरती पॉस्कोची केस टाकली जाते तिथे. व पॉस्कोची केस म्हटल्यानंतर अगदी तो मुलगा जो आहे त्याचं पूर्ण करिअर तिथं नक्कीच खतम होतं व अगदी नॉन बेलेबल ते असणार आहे क्राईम. बरोबर आहे. मग याच कारणानिमित्त की कर्नाटक हायकोर्ट, त्यानंतर बॉम्बे हायकोर्ट, त्यानंतर दिल्ली हायकोर्ट, आता इथं तिन्ही पण केसेस दिले आहेत. परंतु मी याच्यापूर्वी सांगितलं ना तुम्हाला की कर्नाटक हायकोर्टची केस होती. कर्नाटक हायकोर्टामधील केस पहा मुलगी होती 16 वर्षाची म्हणजे मायनर होती व मुलगा होता 18 वर्षाचा म्हणजे ॲडल्ट होता. मग अगदीच पहा या दोघांचं प्रेमसंबंध आहे असं मुलीच्या आईवडिलांना समजल्यानंतर मुलीच्या आईवडिलांनी डायरेक्टली काय केली पॉस्कोची केस टाकली मुलाच्या विरोधामध्ये. मुलाच्या विरोधामध्ये केस टाकल्यानंतर मुलाचे जे आईवडील आहेत किंवा मुलगा गेला कर्नाटक हायकोर्टमध्ये, तिथे जाऊन त्यांनी बेलसाठी वगैरे ॲप्लिकेशन केली. परंतु त्यावेळेस तिथं लक्षात आलं कोर्टाच्या पण पहा आता अगदी मुलीच्या आईवडिलांनी तिथे केस टाकली होती परंतु मुलगी तर तिथं फ्री होती ना तिथे. मग मुलीने सांगितलं कोर्टामध्ये येऊन की बाबा नाही माझं आणि त्याचं प्रेम आहे व माझी त्याला सहमती बिलकुल आहे. मग इथं सगळ्यात जास्त परेशानी कोर्टाला इथंच झालेली आहे पहा की मुलीचं तर तिथं सहमती आहे परंतु पॉस्को कायदा म्हणतं की 18 वर्षाच्या जर खाली असेल तर तिथं कन्सेंट वगैरे काही पाहिलं जात नाही. विदाऊट कन्सेंट ऑर कन्सेंट. ओके. इथे पहा ना तुम्ही BNS किंवा भारतीय न्याय संहिता नव्याने झालेली आहे त्याचं सेक्शन 63 जर तुम्ही पाहिलात ना तर रेपची डेफिनेशन तिथं करण्यात आली आहे व त्यामध्ये म्हटलेलं आहे की तुमची कन्सेंट असो किंवा न असो कन्सेंट, अगदी त्याच धर्तीवर पहा मुलीचं कन्सेंट असो किंवा न असो पण इथं डायरेक्टली काय केलं गेलं मुलाला अटक झाली तिथे. व हेच कारण आहे की कर्नाटक हायकोर्टाने सेंट्रल गव्हर्नमेंटला विचारलं किंवा आता अगदीच सुप्रीम कोर्टाने पण सेंट्रल गव्हर्नमेंटला विचारलेलं आहे की मुलीची कन्सेंट असताना मुलाला आपण अटक का करू शकतो. आता खूपच मोठा फंडामेंटल राईटचा इश्यू झालेला आहे पहा इथे मुलाच्या बाबतीत पण किंवा मुलीच्या बाबतीत पण. आपण एकीकडे काय म्हणतो एकच मिनिट आर्टिकल 14 सगळेजण समान आहेत कायदा पुढे. बरोबर आहे. आता या मुलीचं वय 16 आहे व हिचं कन्सेंट असेल तरी ही मुलगी समान धरली जाणार आहे कायद्यासमोर व ज्या मुलीचं कन्सेंट असणार नाही त्या मुलीला पण इथं काय समानच धरलं जाणार आहे. बरोबर. हा पॉईंट समजला. त्याच्यानंतर आर्टिकल 21 काय म्हणतं पहा लिव्ह विथ डिग्निटी आणि लिबर्टीचा इथं इश्यू आहे. आर्टिकल 21 आपल्याला लिबर्टी देतं हवं तसं जगण्यासाठीचं. बरोबर. आता ह्या मुलीचं पहा तुम्ही या मुलीचं कन्सेंट होतं किंवा ती मुलगी त्या मुलावरती प्रेम करायची मग कन्सेंट असताना पण त्याला अटक जर झालेली असेल किंवा या मुलीचा इथे आर्टिकल 21 पण व्हायलेट होत आहे मग आर्टिकल 14 विरोधात आर्टिकल 21 इथं नक्कीच पुढे येत आहे. मग यासाठीच आता सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारलं की बा तुमचं मत काय आहे. पण याला अगदीच पार्लमेंटमध्ये चर्चा ज्यावेळेस झाली ना पार्लमेंटमध्ये आकडेवारी काही ठेवण्यात आली ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता तुम्हाला समजलं असेल की मुलीचं वय म्हणजे आपण फेवरमध्ये काय बोललो की बाबा पिअर ग्रुपमधून त्यानंतर जे आपल्या शाळेमध्ये सेक्शुअल एज्युकेशन वगैरे दिलं जात नाही या कारणानिमित्त आपल्याला काय करणं गरजेचं आहे जे पॉस्को कायद्याचं जे वय आहे मुलींचं वय जे आहे 18 वरून 16 करण्यात यावं. कारण त्यामुळे मुलींचं जरही कन्सेंट असलं प्रेमाला वगैरे तरी तिथं काय केलं जात आहे मुलाला अटक केली जात आहे व त्याचा गैरवापर सर्रास पॅरेंट्स करत आहेत. यासाठी आपण तिथं आर्ग्युमेंट इन फेवर हे नक्कीच दिलेलं आहे. पण आता याला नो आपण का देऊ शकतो ते पहा तुम्ही. तर 2007ला एक सर्वे झाला. 2007च्या सर्वेनुसार 50% जे सेक्शुअल असॉल्टच्या केसेस आहेत चाइल्डबद्दलच्या ओके तर त्यामध्ये जे क्रिमिनल्स होते ते व्हिक्टिमला नोन होते. म्हणजे अगदी ज्या चाइल्डवरती अत्याचार वगैरे करण्यात आला ना त्या चाइल्डला ते ओळखीचे होते. असे 50% व्यक्ती तिथं होते. 50% केसेसमध्ये असं झालेलं आहे की व्हिक्टीम आणि चाइल्डचं त्यांचं नातं काहीतरी होतं किंवा ते ओळखीचे तिथं नक्की होते. मग असं असताना पहा जर आपण पॉस्को कायद्याचं वय 18 वरून जर 16 किंवा 15 जरी केलं ओके 15-16 तुम्ही काय पण म्हणू शकता पण
जर हे वय जर कमी करण्यात आलं तर इथं काय होतं पहा, जे पॅरेंट्स आहेत ना त्यांच्या ओळखीचं कोणीतरी त्या चाइल्डवरती जर म्हणजे तशा पद्धतीने अत्याचार जर केलेलं असेल तर आपण त्यांच्यावरती प्रेशर वगैरे टाकू शकतो चाइल्डवरती, व तुला ही केस वगैरे मागे घ्यावी लागेल असं तिथं पॅरेंट्सकडून पण प्रेशराईज केलं जाऊ शकतं, किंवा जो व्यक्ती नोन आहे त्या चाइल्डला ते पुन्हा दबावाखाली वगैरे आणू शकतात. मग या कारणानिमित्त अगदी हे वय आपण कमी करता कामा नये. ओके, मग यासाठीच ही आर्ग्युमेंट इथं बेसिकली चालू आहे की बाबा नाही, आपण ही जर आकडेवारी पाहिलं की 50% आपल्या जे ओळखीचे आहेत त्यांच्याकडूनच चाइल्डवरती जर अत्याचार होत आहे तर हे अगदीच चुकीचं आहे. त्यानंतर नुकतंच आपण एक बंगालमधील केस स्टडी पाहिली पहा. बंगालमधील केस स्टडी आपल्याला काय सांगत होती की चाइल्ड मॅरेजला रोखणं खूप गरजेचं होतं, व अगदी पहा तिथे काय म्हणू शकता मुश्किलने आपण ते प्राप्त केलेलं आहे. चाइल्ड मॅरेज झिरो केलेलं आहे आपण एका जिल्ह्यामध्ये तिथे, बरोबर आहे. मग आपण आपल्या देशामध्ये चाइल्ड मॅरेजची संख्या जास्त असताना देखील जर 18चं वय जर 16 केलं किंवा 18चं जर वय 15 जर करण्यात प्रयत्न केला तर प्रॉब्लेम काय होईल पहा, परत एकदा चाइल्ड मॅरेजला तिथं बूस्ट मिळेल. चाइल्ड मॅरेज कारण आपल्याकडे मुलीला काय एक वस्तू समजली जाते, किंवा अगदीच पहा तुम्ही एक आपल्यावर एक ओझं आहे असं समजलं जातं पॅरेंट्सकडून. ओके, त्याच कारणानिमित्त आपण जर 18चं वय जर 16 केलं तर अगदी मुलींवरती आणखीन जास्त तिथं दबाव वगैरे येऊ शकेल. फक्त पहा एक पर्टिक्युलर ग्रुप आहे ज्यांच्यामुळे आपण हे सर्व करू शकत नाही, कारण आर्टिकल 14 आपल्याला सगळ्यांना समानता घेऊन जायचं आहे पुढे. ओके, सर्वांना समान घेऊन जायचं आहे. मग याला आपण काय करू शकतो तर फॉरेन नेशन्स जे आहेत किंवा आपण अगदी UK US वगैरेच्या त्या देशांकडे जर पाहतो ना तर तिथं काय आहे पहा, रोमिओ ज्युलिएट क्लॉज असं म्हटलेलं आहे तिकडे, किंवा क्लोज इन एज ही पर्टिक्युलर कन्सेप्ट त्यांनी आणली. क्लोज इन एज म्हटल्यानंतर अगदी ते व्यक्ती अडल्ट आहेत असं तिथं गृहीत धरलं जातं. पण असं गृहीत धरलं जाऊन याच्यामुळे अत्याचार होऊ नये हेच महत्त्वाचं आहे. याचमुळे पहा आता सुप्रीम कोर्टाला याबद्दल जर निर्णय द्यायचा असेल ना तर हॉलिस्टिक अप्रोच घेऊन निर्णय द्यावा लागेल. यासोबतच आपण आज सोसायटीमध्ये काय करू शकतो, आता सुप्रीम कोर्ट तर नक्कीच इंटरप्रिटेट वगैरे तिथं करणार आहे, व पार्लमेंटने त्यांचं काम केलेलं आहे की बाबा तुम्ही एज तिथं तुम्ही कमी करू नका. आता त्याच्यानंतर अगदी आपण त्याचे हे पण पाहिलेत, फेवरमध्ये पण पाहिलेलं आहे की मुलगा आणि मुलींचं म्हणजे मुलांवरती त्याचा थोडंसं परिणाम होत आहे. या कारणानिमित्त हा पण पॉईंट आपण घेतलेला आहे. सर्व आपली चर्चा झाली आहे. मग आता वे फॉरवर्ड काय आहे, पॉझिटिव्ह बोललो आपण, निगेटिव्ह पण बोललो. आता त्यानंतर आता वे फॉरवर्ड काय असणार आहे तर सुप्रीम कोर्टाचं एकदा इंटरप्रिटेशन येऊ द्यात, किंवा त्यांचं जजमेंट आल्यानंतर आपल्याला हे पाहता येईल. पण तत्पूर्वी तुमच्याजवळ काहीतरी आर्ग्युमेंट असणं गरजेचं आहे. मग मी एक शब्द उच्चारत आहे, सेक्स एज्युकेशन वगैरे असणं गरजेचं आहे म्हणून. मग ते आपण प्रत्येक शाळेमध्ये वगैरे तिथे डिस्कस करू शकतो ना. त्यानंतर मुलींना त्यांचे अधिकार वगैरे तिथं समजावून सांगू शकतो, त्याचे परिणाम काय होतात हे समजावून सांगू शकतो. मग आज घडला आपण सोसायटीमध्ये अगदीच होलिस्टिक अप्रोचनी सर्व काही तिथं सांभाळू शकतो. व पहा, जे पिअर ग्रुप्सकडून आपलं जे काही आपण शिकताना तर ते अगदीच चुकीचं असतं. पण जर तुम्ही सेक्शुअल एज्युकेशनला अगदी एक टॅबू आहे सोसायटीमध्ये असं जर पाहिलात ना तर ते कदाचित विद्यार्थी शिकणार नाहीत. परंतु जर तुम्ही त्यांना अगदी समजावून वगैरे जर सांगितलं, शाळांमध्ये जर हे पर्टिक्युलरली म्हणजे किशोरवयीन वयात आल्यानंतर तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने पुढे जायला हवं हे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर सांगितलं समजावून तर ते कदाचित बेटर असेल. मग आज घडलं आपल्या सोसायटीला कशाची गरज आहे तर अगदीच पहा, ह्या संपूर्ण होलिस्टिक अप्रोचची तिथं बिलकुल गरज आहे. अन्यथा होतं काय, जर तुम्ही त्याला टॅबू जर बनवून ठेवलात ना तर ते योग्य असणार नाही आपल्या देशासाठी पण किंवा आपल्या एक पर्टिक्युलर सोसायटीसाठी पण. ओके, आय होप हे संपूर्ण पॉईंट्स तुम्हाला नक्की समजलेले आहेत. ओके, व द हिंदूने पण तेच देण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे की तुम्ही ब्लँकेट रेस्ट्रिक्शन वगैरे करू शकत नाही, किंवा ब्लँकेटली पूर्णतः तुम्ही ओपन करू शकत नाही मुलींना. कारण अगदी जर पहा, जर तुम्ही तशा पद्धतीने जर केलात तर अगदी अर्बन एरिया वेगळा आहे आपल्याकडे आज घडला, व रुरल एरिया वेगळा आहे. व तुम्ही खऱ्या अर्थाने जर पाहिलात ना तर अर्बन एरिया आता पॉस्को कायद्याच्या ज्या केसेस जास्त वाढत आहेत आता अगदी ज्या की पर्टिक्युलरली म्हणजे मुलांवरती जास्त वाढवण्याचा प्रयत्न केला गेला आहे किंवा एक बदला घेण्यासाठी, तर ते अर्बन एरियामध्ये जास्त वाढलेलं आहे. पण रुरल एरियामध्ये तसे अन्य अत्याचार होतात, या कारणानिमित्त रुरल एरियामध्ये आहे. मग आपण पहा, एक पर्टिक्युलरली ब्लँकेट बॅन तिथं करू शकणार नाही आहे. व आत्ता मी म्हटलं ना, जे की अर्बन आणि रुरल असं पण मी करता येणार नाही, कारण काही काही केसेस असतात जे की अर्बन एरियामध्ये पण घडलेले असतात किंवा रुरल एरियामध्ये पण तशा पद्धतीने घडलेले असतात. आपण याला डिफरन्स असं डायरेक्टली करता येणारच नाही आहे. ओके, त्यामुळे पाहूयात आता सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीने इथं इंटरप्रिटेशन देईल, त्यासोबतच अगदी सेंट्रल गव्हर्नमेंट याबद्दल काय निर्णय घेईल. आता हे आर्टिकल नक्कीच येणार आहेत, पण आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कालच्या लेक्चरमध्ये घेतलं नव्हतं, त्यामुळे मी हा आर्टिकल घेतलेला आहे. त्यानंतर इथं जे दिलेली आकडेवारी आहे ती खूप महत्त्वाची आहे. अद्याप केस लॉज वगैरे तुम्ही लक्षात ठेवू नका, कारण केस लॉज आता हे बदलणार आहेत. सुप्रीम कोर्टाचा ज्यावेळेस निर्णय येईल ना त्यावेळेस आपल्यासाठी तो खूप महत्त्वाचा ठरेल, पण आता सध्याला तरी हा आवश्यकतेचा नाही आहे. ओके, त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची न्यूज आपल्या फ्रंट पेजवरती आहे. पहा,
इस्रायल आणि US हे इराणमध्ये जे चालू असलेले प्रोटेस्ट आहेत ना, त्याला थोडीशी आग तिथं लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे इराणियन प्रेसिडेंटनी त्या दोघांना पण वॉर्न केलेलं आहे. पण आता हे बिलकुल ऐकणार नाही असं आपल्याला बेसिकली दिसत आहे. त्यानंतर पुढची बातमी आहे पहा, सेंटर 6 स्मार्टफोन सोर्स कोड्स फॉर सिक्युरिटी. आता काल सेंट्रल गव्हर्नमेंटनी जे स्मार्टफोन कंपनीज आहेत त्यांना 83 सिक्युरिटी स्टँडर्डची एक रूल बुक दिलेली आहे व त्यानुसार सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना अगदी काही चांगल्या पण गोष्टी आहेत पहा, की जसं बॅकग्राऊंड परमिशन रिस्ट्रिक्शन, म्हणजे अगदीच कोणतंही ॲप बॅकग्राऊंडमध्ये वर्क करणार नाही. त्यासोबतच स्मार्टफोन कंपनीला पहा मागच्या 12 महिन्याचे जे लॉग रिटेन्शन आहे, म्हणजे जो डाटा किंवा जे सिक्युरिटी पॅचअप त्यांनी अपडेट दिलेली होती पहा, त्यांचे जे पूर्ण लॉग आहे तो सेव्ह करून ठेवायचा आहे. यासोबतच ना जे पिरियडिक मॅलवेअर स्कॅनिंग आहे, म्हणजे तुमच्या स्मार्टफोनमध्ये काही मॅलवेअर वगैरे गेलेला आहे का, किंवा म्हणजे तसे काही व्हायरस वगैरे आहेत का, हे सगळे तिथे चेक वगैरे त्यांनी केलेले आहेत. यासोबतच इन्फॉर्मिंग गव्हर्नमेंट ऑफ मेजर अपडेट्स. जर आता पहा आयफोनमध्ये iOS 26 आलेला आहे किंवा लिक्विड ग्लास अपडेट वगैरे त्यांचे आले, मग तसे जे मेजर अपडेट येतील ना, तर त्याला त्यांनी काय करायचं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला तिथं रेग्युलरली सांगायचं आहे की बाबा आम्ही हे अपडेट वगैरे दिलेलं आहे व यामधून हे चेंजेस केले जातील. यासोबत सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे तर सोर्स कोड त्याची द्यायची आहेत. ओके, सोर्स कोड गव्हर्नमेंट ऑफ इंडियासोबत शेअर करायचे आहेत. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे सोर्स कोड घेऊन काय करणार, आता हा बेसिकली प्रश्नचिन्ह आहे. यामुळे आर्टिकल 21चा इथं नक्कीच धोका तिथं निर्माण होईल. ओके, तर यासाठी आता हे सिक्युरिटी कन्सर्न आहे. कारण पहा आपल्यासाठी ते चांगलं आहे सगळं, परंतु गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपल्या मोबाईलचे सोर्स कोड जर घेतलं तर अगदी आपला मोबाईल वर्क कसं करत आहे, आता अगदी हे 12 महिन्याचं लॉग रिटेन्शन वगैरे राहू द्यात आपलं, किंवा मालवेअर स्कॅनिंग वगैरे ठीक आहे, परंतु जर सोर्स कोडमध्येच चेंजेस केले तर हे समजणार आहे का? मग तुम्हाला कितीही स्कॅनिंग करा, मग तुमच्या सोर्स कोडमध्येच डायरेक्टली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया येऊन बसेल. मग आर्टिकल 21चं तिथं बेसिकली हनन होईल. राईट टू प्रायव्हसी बिलकुल राहणार नाही. मग यासाठीच हे थोडंसं कन्सर्न आहे. पाहूयात आता याबद्दल पण 1-2 दिवसात नक्कीच आर्टिकल येतील, त्यावेळेस आपण याची विशेष चर्चा करूयात. आता इथं थांबूयात. काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगा. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं म्हटलं तर म्युनिसिपॅलिटीची एक आपण सिरीज घेऊन येत आहोत, ती लवकरच मी हे करणार आहे, रेकॉर्ड करणार आहे. मग ते नक्की तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.